तुम्हाला आता तुम्ही अजेंडा घेऊन प्रश्न विचारताय मला. राजकीय प्रतिनिधित्वाबद्दल तुमची भूमिका क्लिअर नाही. बोला आमची बरोबर भूमिका क्लिअर आहे. बघा, जास्त बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तर आम्ही राजकारणाबद्दल जास्त विचार करत नाही, समाजकारणाबद्दल जास्त विचार करतो. लोकांना काय हवंय याच्याबद्दल जर विचार केला तर बरोबर लोक आपोआप जे आहे ते तुमच्यावरती प्रेम करतात. अरे मी सरळच उत्तर देतोय. तुम्ही कसंही जरी विचारलं तरी मी तुम्हाला सरळच उत्तर देणार आहे. मागच्या अनेक वर्षापासून ज्यांना शिवसेनेचा बालेकिल्ला राहिल्यात खोतकर साहेब 8 वेळेस लढलेले आहेत, 5 वेळा ते निवडणुका देखील जिंकले. येत्या काळात त्यांना काही मंत्रिपदाची वगैरे संधी सगळ्यांबद्दल पक्ष जो आहे हा योग्य वेळी योग्य विचार जो आहे तो करतो. राज्यसभेचं उदाहरण तुम्ही घ्या. राज्यसभेमध्ये सर्वसामान्य महिला कार्यकर्ता आमची डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना जे आहे प्रतिनिधित्व देण्यात आलं आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्यांना जे आहे त्यांना अपेक्षा नव्हती, कोणालाच अपेक्षा नव्हती. अशा महिलेला जे आहे हे सर्वोच्च सभागृहामध्ये स्थान देण्याचं काम जे आहे शिवसेनेने केलेलं आहे. तर जेव्हा लाडक्या बहिणीला जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा योग्य व्यक्तीचा जो आहे हा त्या ठिकाणी सन्मान जो आहे तो केला जाईल. शिंदे साहेब दिल्ली दौऱ्यावर आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, काही बाकी आहेत. आता पुन्हा ते 30 तारखेपासून बोलण्याची हाक देणार आहे. काय वाटतं, शिंदे साहेब पुन्हा प्रयत्न करतील? मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या ज्या आहेत ते पूर्ण करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बऱ्या प्रमाणामध्ये जे आहे हे दाखले देण्याचं काम असेल, मराठा समाजाचे जे काही विषय आहे हे सगळे विषय जे आहेत ते सोडवण्याचं काम केलं. तर मला वाटतं आता ज्या काही मागण्या असतील तर नक्कीच सरकार जे आहे सकारात्मक विचार जो आहे त्याबद्दल करेल. दिल्ली दौऱ्यावर गेलेले काय होईल ते विधान परिषदेवर जागेत क्रीडा काही सुटेल का? मला वाटतं कांद्याच्या प्रश्नांवरती जे आहे ते आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांच्याबरोबर चर्चा जी त्या ठिकाणी आहे. आदित्य ठाकरे यांनी अशी टीका केली की सूर्यास्तापूर्वी हेलिकॉप्टरवर शिंदे साहेब दरेगाव जातील. अरे काय परिस्थिती झाली आहे पार्टीची, त्याला वाढवायला फिरायला पाहिजे. टीका करत बसले म्हणून 2.5 वर्षात ही परिस्थिती झाली. अजून रस्ता तळाला जाल. सुरेश तर होऊन गेला. बघा, मला दुसऱ्या पक्षाबद्दल काय बोलायचं नाही. आपण काय काम करतो 2.5 वर्ष. आज लोकांनी मॅन्डेट जे आहे ते दिलेलं आहे सगळं. जेव्हा उठाव केला शिंदे साहेबांनी, या सगळ्यांनी उठाव केला तेव्हा भरपूर तुम्ही शिव्या शाप आणि सगळ्या टीका केले. त्या टीकेला उत्तर कोणी दिलं? या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने दिलं, मतपेटीतून दिलेलं आहे. ते सगळे टीका बिका करून ते टीका करत राहू दे. त्यांना आता टाइमपास तोच उरलेला आहे. भाजपमधल्या सुंदूबंदीचा ते फायदा घेतात. बोला दुसरा काय. बघा, मला वाटतं त्यांच्या ज्या प्रश्न होते किंवा त्यांनी ते जे प्रश्न उपस्थित केले त्याला योग्य प्रकारे पॉझिटिव्हली नेहमी सरकारने जे आहे हे रिस्पॉन्स देण्याचं काम जे आहे ते नेहमी केलेलं आहे. याच्या पुढे देखील सरकार करेल. शिंदे साहेबांनी आमच्या आता तो त्यांचा पर्सनल व्ह्यू आहे, त्याच्यावरती मी काही जास्त बोलू शकत नाही. अरे 1 तारखेला तर आपल्याला फॉर्म भरायचाच आहे, त्याच्या अगोदर सुटून जाईल.